मुलांना जास्त आवडत नाही हॉटेलमध्ये खायला. किती जण आहेत जैन आपल्यापैकी? 1 2 3 4 5. या 5 जणांना माझा जय जिनेंद्र. मी पण जय मा. येस, धन्यवाद. प्रेमळ आज माझी काळजी करणारे. कोण आहे? वा वा वा, तुमची काळजी करतात, छान. वडिलांच्या मानाने 4 बहीण भावांना आणि 2 बहिणींना सांभाळून त्यांचंही सगळं भरपूर भलं केलं आणि मुलांचंही चांगलं केलं आणि आम्हाला सर्वांना मन विसरून राहतात आणि सगळ्यांशी मन हे बोलायला फार हुशार आहे बघा. पहिल्यापासूनच आहे का? कसं भाषण कोण करत होतं तुमच्या वेळेत? स्टेजवर नंदूबाई भाषण कोण करतात? याद नाही? लोंढे सर भाषण करत. छान. कडक स्वभाव, प्रामाणिकपणा. कडक स्वभाव, स्त्री कडक नेहमी. आणि ते चुडीदार हे अशी ड्रेसिंग असते का आजच आहे अशी? अशीच असते. आणि ते पत्रकार मुलं शब्द वगैरे काही आणि सतत काहीतरी लिखाण करत. ती किती हुशार आहे. बायको सुद्धा लायब्ररी वाली बरं का. दोघांचा किती छान वेळ लागलेला आहे पहा. कडक स्वभाव आहे. जास्त सोनपेठचे लेकर कडक स्वभावाचे. बायकोच्या समोर तुम्ही कडक हे दुसरं काही बोलत ना. कडक 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 करायचं. कडक म्हणजे मला आधी समजा कडक म्हणजे कसं? एक मिनिट, कडक म्हणजे कसं आधी सांगा मला. शिस्त म्हणजे काय? त्याला काय शाळा आहे का काय? सावधान विश्राम करायचं काय? माझं म्हणणं आहे कडक म्हणजे काय म्हणाले तुम्ही? वेळेवर पाहिजे. वेळेवर मला तर लोक हे फार सकाळपासून पाहायला प्रेमळ लोक दिसायले, जीव लावणार. वेळोवेळी टाइम टाइमला प्रेमळपणा पण आहे ना. टाइम त्यांना स्वतःला नाही शिक्षण घेता आलं पण ते मुलांना खूप शिकवलं त्यांनी कष्ट करून. आणि फॅमिली सपोर्टेड आहे. सर्वांना फॅमिली सपोर्ट. मला पण घरात सपोर्ट करतात. मलाही सपोर्ट करतात तब्येत बरी नसल्यावर. सर्वात जास्त सपोर्ट फॅमिलीला आहे त्यांचा. टीव्ही पाहणे आणि मित्रपरिवार नातेवाईक यांना भेटणे. कोणतं चॅनल पाहतात तसं? सतत टीव्ही पाहणे. बाकी बातम्या म्हणजे काय नेमकं? बातम्या, सिरियल सगळं. सिरियल पण पाहतात. टीव्ही पाहिजे पाहायला. टीव्ही पाहत जेवण करतात. सगळ्यांना डब्यात होत असतं. बाकी म्हणजे सगळ्यात बसलं त्या जिना वहा, सोना वहा, खाना वहा, पिना वहा असं. कठीण परिस्थितीत स्वतःला सांभाळलं, संपूर्ण कुटुंबाला सांभाळलं. प्रदीप काय करतात ते? ॲडव्होकेट आहेत ते. अतिशय विपरीत परिस्थितीत त्यांनी खूप स्वतःला मोठं केलं आणि त्यांना स्वतःला मोठं करताना त्यांनी समोरच्याला सुद्धा खूप हातभार लावला. आज कुठल्याही परिस्थितीत कोणीही असो त्यांना ते एका मिनिटात मदत करतात. काही कुठलीही परिस्थिती असते. आर्थिक बाबतीत कुठल्याही प्रकारचे नियोजन नसतं तर ते धडक मी म्हणत असते त्यांना. पण त्यांना परमेश्वराने कुठल्या परिस्थितीची कमी केली आहे आणि त्यांच्या ज्या कष्टाला आहे ते पूर्ण यश मिळालेलं आहे. आज ते उच्च न्यायालयात चांगले विधिज्ञ म्हणून उत्कृष्ट त्यांचं नाव आहे आणि मी त्याची पत्नी असल्याचा मला अभिमान. काय खुश केलं तुम्ही त्यांना? तुम्हाला चान्स होता खुश करायला? यांचे औषधाला टॅलेंट मानतो मी की वेळेस बरोबर त्यांनी सोय केलं. भरभरून नवऱ्याचं कौतुक केलं. तुम्हाला पण करता आलं असतं आणखी. नाही त्यावेळेस माझ्याप्रती खूप माया वाढली. त्यांना देवाचं हे आता मायाळू बोलले. त्यांना खूप देवाचा नाद आहे. कुठे कार्यक्रम असला तर पुढे होऊन करतात. माझ्या मिस्टरांचं
शिक्षणाची मेन गोष्ट म्हणजे त्यांना कसल्याही प्रकारची सवय नाही आहे आणि सर्व मुलं मुलींना उच्च शिक्षण दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची सवय नाही वाईट. हा व्यसन कसल्याही प्रकारचं नाही आहे. अहो, त्याला तर नाही, बाकीच्यांना पण नाही आहे तुम्हाला. आपल्याला काय माहिती नाही, मी माझ्या मिस्टरांचं सांगते. त्याने त्यांचं सांगायचं. आणि पिक्चरचा खूप शौक आहे त्यांना. पिक्चर कोणता हिरो आवडतो त्यांना जास्त? हिरोईन कोणती आवडते? जुन्या हिरोईन सगळ्याच आवडतात त्यांना आणि हिरो पण आवडतो. पिक्चर कोणता आवडते? जुने सगळेच पिक्चर बघतो. मराठी जास्त? आमच्या माताला खूप फिरावं वाटते, मदत करावं वाटते, कुठे? इमानाला जावं वाटते त्यांना. खूप फिरण्याचा नाद रस्ता भेटायला मदत करते. खूप कुणाला काही फोनवर पाठवते. घरी जास्त राहत नाही, मला ना सरळ सरळ इकडं फिर तिकडं फिर इकडं देव देव काय करतात? करते ना. खूप छान. ह्या अशा भाव्या आहेत. खरं तर या कार्यक्रमाला यायचं म्हणजे त्यांना माहित होतं हे की आपला तिथं काही विषय नाही, आपलं तिथं काम नाही, तरीही एक एन्जॉय म्हणून तुम्ही सर्वजण आलेला आहात आणि यांच्या आनंदात आपला आनंद मानत आहात. नक्कीच तुमच्या सर्वांना सल्यूट आहे. असंच प्रेम कायम ठेवा. आता थोड्या वेळानंतर जेवण झाल्यानंतर मी या सगळ्यांची नावं विचारणार तुम्हाला. इतक्या जणांची नाव गाव कुठायची काय काय. रत्नमार्गे सुलोचना रत्नमार्गे, मुंदळात्री, कल्पना आंबोळे, बनारसी सारडा, प्रेमा झंवर. अरे सगळं माहिती आहे ना? वा काय बोलला यासाठी. शेवटचा प्रश्न, तुमच्या साहेबाला नेहमी कोणत्या 2 मित्रांचा फोन येतो जास्त? नावं सांगायची, 2 जणांची नावं सांगायची. यांच्यापैकी तिकडचे गावाकडचे वेगळे मित्र नाही, यांच्यापैकी कोणाचा फोन येतो का जास्त? त्या मित्राचं नाव सांगायचं. जर असेल तर फोन येत असेल, नाही तर नाही. माणिक शेतकऱ्यांचा जास्त त्यांना कॉन्टॅक्ट. इथल्या इथं हां नंदूबाईचा फोन तुमच्या साहेबाला नेहमी येतो. हां विकू भाऊच येतो. अंबुनी जेवण लांडे बरं फोनवरच असतात का काय? हां नेहमी फोनवरच. विष्णू लांडे, आनंद सायरा, रमेश जवळ, रमेश जवळ और या सारा या ज़्यादा इसमें ज़्यादा क्वालिटी चाहिए. नंदुभाऊजी सारडा आणि विष्णुभाऊजी लांडे. प्रकाश जोशी, सारडाजी लांडे, अंबुबे सारडा, रमेश जवळ, मुक्तेश्वर रानडे, रावसाहेब मोहिते, पंडित भोसले. बरं झालं फोन केला. बाकीच्या या साऱ्या त्याच्यावर परमेश्वर शहाणे, बापू आणि विष्णू लांडे असं मी ऐकलं आहे. ऐकू विष्णू भाऊ तुम्ही बरेच असता फोनवर संपर्कात सगळ्यांच्या. हां या सर्वांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया, अभिनंदन करूया, त्यांचा एक ग्रुप फोटो घेऊया. या कार्यक्रमाला आपल्या आवर्जून उपस्थित झाल्या. जरी क्लासमेट नसल्या तरी त्यांनी पूर्ण वेळ. सर्दी झाल्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही. 2 मिनिटात सांगतो. माझी प्रथम शाळा प्रशाला सोनपेठ. मी त्याच शाळेचा विद्यार्थी, त्याच ठिकाणी मॅट्रिक पास झालो. आणि माझे मित्र होते बाळकृष्ण लांडे, प्रभाकर सेटे, उत्तम बोर्डे, उत्तम गुजराती, मुक्ताराम दळवी, तिकडे हे सर्व माझे त्यावेळेस बरे मित्र असायचे. आणि पहिली बॅच मॅट्रिकची आमची. पहिल्या बॅचला आम्ही 9
नसताना नाही. म्हणून प्रथम आम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो आणि बोर्डाची परीक्षा पास झालो. ही एक त्यावेळी नियम आणि आठ होती. त्यामुळे विद्यार्थी खूप अभ्यास करायचा. आपल्याला भूगोल जाईल करा अभ्यास, भूगोल जाईल करा अभ्यास, ही एक त्याच्या होते थोडासा दबाव होता म्हणून विद्यार्थी खूप अभ्यास करायचे. आमच्या काळात टेन्शन वगैरे काही नव्हते, सगळे अभ्यास करायचे. आता जो ढ आहे त्याला ट्युशन लावा म्हणायचे आणि सध्याचा काळ बघितला तर जो जास्तीत जास्त हुशार आहे त्याला ट्युशन. असा काळ खूप बदललेला आहे. म्हणजे ट्युशन ही सध्याच्या काळात फॅशन झाली आहे. वास्तविक पाहता ट्युशन वगैरे लावायची काही गरज नसते. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला विद्यार्थी सहज पास होत असते. तर अशा प्रकारे मग आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी शिक्षक म्हणून झालो आणि मला योगायोगानं प्रशाला संपेट शाळा मिळाली. मी विज्ञान शिक्षक होतो. प्रशाला संपेट या ठिकाणी मी 18 वर्षे सेवा केली. त्या 18 वर्षामध्ये माझे 18 विद्यार्थी राज्य पातळीवर विज्ञान प्रदर्शनमध्ये प्रयोग होऊन गेले. तर अशा प्रकारचे माझे विद्यार्थी त्यावेळेस खूप उल्हासित होते आणि उल्हासामध्ये प्रयोग करायचे ते राज्य पातळीपर्यंत गेले. सतत 3 वर्ष 4 वर्ष जिल्हा स्तरावर ते पहिला क्रमांक मिळवायचा सायन्स प्रदर्शनमध्ये. मी विज्ञान शिक्षक असल्यामुळं प्रयोगाची मला आवड असायची, छंद असायचा. म्हणून विज्ञान प्रयोगासह मी विज्ञान शिकवायचं मुलांना. मला खूप आवडायचं. त्याचबरोबर आम्ही आमच्या शाळेमध्ये विज्ञान जत्रा भरवायची. 26 जानेवारीला 20-25 प्रयोग, अंधश्रद्धेचे प्रयोग त्यात असायचे. मुलांना द्यायचे, मुलींना द्यायचे, अगोदर प्रॅक्टिस करून घ्यायची आणि मग त्यांना ते प्रयोग दाखवायचे. आणि दाखवताना त्यांना आम्ही सांगायचं की तुमच्या काकू आत्या कोणी जे आहे त्यांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवा. मग त्यानिमित्तानं मुली शाळेत महिलांना बोलवायच्या. मोठा भरगच्च कार्यक्रम व्हायचा. त्यानिमित्तानं त्यांना शाळेत मुलांनी केलेले प्रयोग, मुलींनी केलेले प्रयोग स्वतः बघायला मिळायचे आणि ते कौतुक त्यांच्या मुलांचं करायचे. तेवढाच आनंद आम्हाला मिळायचा की आपले मुलं अभ्यास करतात का, किती अभ्यास करतात, किती प्रयोग करतात. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती त्यांच्यामध्ये दिसून येते की नाही पालकांना, ते त्यानिमित्तानं घडत असेल आणि करून आम्ही आणत असतो. तर अशा प्रकारे सायन्स प्रदर्शनमध्ये एवढे प्रयोग करून मी पाठवले आणि मला विज्ञान छंद मंडळाचा खूप छंद होता. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 18 शाळा निवडल्या गेल्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या. तर त्या 18 शाळांमध्ये परभणी जिल्ह्यातून माझी शेळगावची शाळा निवडली गेली. त्यावेळेस मी शेळगावला प्रथम क्रमांकावर निवडली गेली शाळा. तर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रशाला शेळगाव या ठिकाणी लाल दिवा लावण्यात आला. हा एक बहुमान त्या शाळेला मिळाला आणि नागपूर या ठिकाणी शाळेचा माझा गौरव करण्यात आला. आता हे 18 प्रयोग मानले गेले. मी माझी अपेक्षा काही केली नाही, मला काही मिळावं करावं म्हणून. आणि 1999ला मला राणे साहेबांच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळाला. दोघांचा सरकार आमचा मुंबई या ठिकाणी दोघांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माझ्या शैक्षणिक कार्याबद्दल मला मराठवाडा गौरव पुरस्कार तुमचे हे गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते मला मिळाला. मी सतत कार्य करत राहिलो. मी याची अपेक्षा धरली नाही, सतत कार्य करत राहिलो आणि हे जे आहेत पुरस्कार मला आपोआप माझे मागे लागत आले. मी मुद्दाम म्हणून त्याच्यासाठी काम केलं नाही. मला त्याच्यातून खूप आनंद मिळतो. आजही मला त्या कामाचा मला खूप आनंद मिळतो. आणि त्याचं उदाहरण मला सांगायचं असेल तर त्याचं उदाहरण मला सांगायचं असेल तर मला 80 वर्ष संपलेलं आहे. माझं 80 वर्ष पार केलेलं आहे. शिक्षणामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये कसलीही उणीव राहिलेली नाही. तर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी एक छोटीशी कविता त्याच्यामध्ये म्हणतो की आवडते आम्हा जिल्हा परिषद सोनपेठची शाळा, की आवडते आम्हा
जिल्हा परिषद सोनपेठची शाळा लाविते लढाही जशी माऊली बाळा लाविते लढाही जशी माऊली बाळा आवडत्या फुलांचा बाग जसा आनंदी आवडत्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी लहानाचे मोठे आम्ही ये इथे झालो लहानाचे मोठे आम्ही ये इथे झालो बोलामृत आम्ही ये इथे घेवलो बोलामृत आम्ही ये इथे प्यायलो ही आवडते आम्हा मनापासून शाळा लाविते लढाही जशी माऊली बाळा यशार गणित फबाळ विज्ञान शिस्त लाविते शिरखाने विज्ञानाने गणितामध्ये पारंगत आम्ही विद्यार्थी केले आणि म्हणून हा सोहळा त्यांनी 50 वर्षांनंतर रंगवला या सोहळ्याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला या सोहळ्याचा आम्हा सर्वांना खूप खूप आनंद झाला आता त्यामध्ये एवढं बोलतोय आणखी गीत लिहिलेलं आहे तर ते गीत विज्ञान विषयाचे गुरु विज्ञानामध्ये ज्यांनी स्वतःचं विद्यार्थ्याचं आणि तालुक्याचं जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र स्तरावर नेलं असे आपले पप्पा शिरसाळ्याला होते काही दिवस शेळगावला आणि नंतर आपल्याकडे किती दिवस होते 17-18 वर्ष बरं तर पप्पा सरांचा सहवास तुम्हाला जास्त लावलेला आहे यानंतर दोघा जणांचं आम्हाला विशेष स्वागत करायचे की आमच्या क्लासमेटचे मिस्टर बरोबर आहे स्वागत होत आहे बंधू बाहेर त्यांचं स्वागत करत आहे यानंतर पहिली शाळा परीक्षा या वर्षी दिली तर तुमचा सुवर्ण महोत्सव आणि त्याच वर्षी माझ्या जीवनात माझी अर्धांगिनी मंगला आली त्यालाही 50 वर्ष झाले युक्त शतकाला योग 2 सुवर्ण महोत्सव आपण असा त्यामुळे मला खूप आनंद झाला 50 वर्षात तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद अरे माझी 34 वर्ष प्रवीण 34 वर्ष मी सोनपेठ प्रशालेत कार्य केलं जिल्हा परिषद शाळेत त्याचं कारण सोनपेठकरांनी दिलेली प्रेम जिव्हाळा माया तन मन धनानी त्यामुळं आजही मी जरी औरंगाबादला असलो तरी एकही दिवस आमचा आता जात नाही आमच्या घरात कुटुंबात सोनपेठची कुठल्या तरी प्रसंगाची आठवण होती म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सोनपेठला असं होतं सोनपेठला अशा प्रकारे काम होतं हे आपल्याकडे अरे कुठल्या तरी विषय नाही म्हणून सोनपेठचं आणि माझं जे नाते ते अजन्म स्मरणात राहणार माझी जन्मभूमी नेहमी आहे पण माझी कर्मभूमी सोनपेठ या सोनपेठमध्ये माझ्याकडे जी काही ज्ञानाची शिदोरी आहे ती सोनपेठच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फलित मला आता ऐकायलाही मिळाले विकू मंडळा त्याचा मुलगा त्याचा मुलगा 3 पिढ्यांनी गणितात 100 मार्क मिळवले याच्यासारखा आनंद गणित म्हणजे हे मी दिलेली शिदोरी त्याच्या 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचलेली आहे आणि कुठल्याही शिक्षकांनी शिक्षक
शिकवत असतो, ज्ञानाचं तुला ज्ञान देत असतो, ते तुम्हाला जन्मभर तुमच्या पिढीला सुद्धा उपयोगी व्हावं हा आमचा उद्देश आहे. तुम्ही जितकी उंचीवर राहता तितका आम्हाला अभिमान वाटतो. असं इतकी उंची तुम्ही गाठावी हिमालयासाठी की तुमच्याकडे पाहताना डोक्यावर म्हणजे टोपी घालायची, आता घालत नाही, टोपी खाली पडली पाहिजे असं तुला पाहायला मिळालं. इतकीच उंची त्याचा आम्हाला शिक्षकांना अभिमान वाटतो. तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाला त्याचं कारण तुमच्यामध्ये कुठलंही जे काही क्षेत्र तुमचं आहे त्याच्यात प्रामाणिकपणे आणि विशेष उद्दिष्टानं तुम्ही ते स्वीकारलेलं आहे. तो व्यापार असो, शिक्षण असो, काय इंजिनियर असाल, डॉक्टर असाल आणि गृहिणी जरी असाल तरी गृहिणी जरी असाल तरी ते सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे. तर माझी पत्नी गृहिणी आहे, तुम्हाला वेळेवर जीव घालते म्हणून माझी तब्येत व्यवस्थित असते. अर्धांगिनीचा वाटा हा प्रत्येकाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो. तसं आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत आता सर्वांनी बोलून दाखवलं आपल्या घरचे काही प्रोग्राम. मी आता हे शिक्षण चालू शिक्षण दिलंय हा विषय आता नेहमी चालू राहणार आहे. मी आपलं कौटुंबिक भाषण करतो. तर अशा प्रकारचं हे जीवन आहे आणि हा सोहळा तुम्ही आयोजित केला, निमंत्रित केलं कोण पहिली मी त्यांना अशी सांगितली होती की 14, 15 आणि 21, 22 या 2 तारखा शक्यतो टाळा जर करतात. तर म्हणजे काही घरगुती कार्यक्रम 14, 15 टळले, 21 शेवटचा दिवाळीचा निरोप झाला की 21 तुम्हाला यावं लागतं. आता आजचा आता म्हणजे प्रश्न का टाळत होतो, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, एकच मुलगा आहे, त्याचा वाढदिवस आहे आणि आज आणि उद्या म्हणजे मुलाचा वाढदिवस करून मी नांदेडला जाणार होतो माझ्या आत्याकडे. माझ्या आत्याचं नातवाचं लग्न की जिथे जाणं मला आवश्यक आहे. त्यांचं आवर्जून तिथे 2 दिवसही माझ्याकडे आणि ते कौटुंबिक नातं आहे आणि तुमचं माझं जे नातं आहे ते त्याहीपेक्षा पलीकडचं होतं म्हणून मी त्या त्या नातं मुलाचा वाढदिवस पुढच्या केला. आत्याकडे अजून एखादं लग्न होईल त्यावेळेला मी 4 दिवस तिथे राहिला. निवांत आहे, मी रिटायर झालेलो आहे की यावेळेस संध्याकाळपर्यंत त्याचं कारण मला सांगितलं की तुमचं जे अनुबंध आहे ते एवढे घट्ट आहे ते आपण बोलू शकतो. तेव्हा मला खूप आनंद झाला. या ठिकाणी आल्याबरोबर सर्वांनी स्वागत केलं, हे प्रसंग आपल्या जीवनात फार कमी आहे आणि मग त्या प्रसंगाचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा. कुठल्याही प्रसंगातून आनंद का कुठं किती मिळतो हा फार महत्त्वाचा आहे, तर तो मी घेतला. तुम्हा सर्वांना आता भाषण लांबवायला काय कमीत कमी शिक्षक म्हणले की 35 मिनिट तर बोलतो किंमत कमी आणि माझ्यासारखं तर 1 तासही बोलून जातो. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, जास्त वेळ न घेता सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट सांगतो की सोनपेठमध्ये हे स्नेह मिळाल्याचं बी जे रोवलं 1975 बॅच सुरेश जोडा, अरुण साखरे, त्यांनी सुरुवात केली. पहिला मेळावा झाला जिल्हा शाळेमध्ये गावामध्ये घेतला होता आणि त्यांनी काय केलं तर ते दरवर्षी हा मेळावा घेतला. पहिल्या वर्षी आम्हाला शिक्षकांना बोलावलं आणि त्यांनी नंतर आम्हाला दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणी ते मेळावा घेतला. आता हा मेळावा घेण्याचं कारण काय की आपण मधल्या काळात एक आता ठीक आहे मोबाईल आहे, मोबाईलवर आपण बोलतो, आपण चर्चा होते, प्रत्यक्ष भेटीचा योग असतो असं मिळालं. तसं पूर्वीच्या काळात आपण लग्न कार्याला अशा राहायचे, एकमेकाची शिकवणुका एकमेकाला सांगायची. तसं हे हा मेळावा आता ठीक आहे. 50 वर्षांनी काय वेळी तुम्ही सगळे एकत्र आला, तुमच्या जीवनातले चांगले वाईट प्रसंगाची विचारांची देवाणघेवाण होईल या ठिकाणी आणि मग त्यामुळं थोडीशी आत्मीयता वाढणार. हे जे प्रसंग
घटना असतात ना ते आपल्याला एकमेकांना जवळ आणतात. तर त्या दृष्टीनं जर तुम्हाला शक्य असेल वर्षाला 2 वर्षाला अशा प्रकारचे मेळावे एकत्र तुम्ही घेऊन तुमच्या सुखदुःखाचे अनुभव एकमेकाला सांगून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा असं मला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं कौतुक किती करावं तुम्ही आभार कौतुक तर तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि अशा प्रकारे तुम्ही सगळे एकमेकाला काही जमलं तरी त्या मोबाईलवरती संपर्कात राहा वेळा वेगळ्या आणि एकमेकाला एकमेकांच्या संपर्कात राहा, एकमेकांचे सुखदुःख शेअर करा आणि तुमचं भावी आयुष्य हे सुखा समाधानाचं आनंदी जावं तुमच्या पुढच्या पिढीला देखील आणि शुभाशीर्वाद तुम्हाला तर आहेतच तुमच्या पिढीला सुद्धा आशीर्वाद देतो आणि धन्यवाद कुलकर्णी सर. त्यानंतर पुजारी सरांना विनंती. मी इथं तसं औचित्य काहीच नाही, मला कोणी इथं बोलावलं नाही आणि मी तुमच्या बॅचचा विद्यार्थी सुद्धा नाही. पण माझे भाऊ उत्तमराव पुजारी रिटायर झाले. त्यांनी मला घरी सांगितलं की आज आमचा असा मेळावा आहे, ते लातूरून आले इथं माझ्या इथं आणि मग कोण कोण येणार आहे असं विचारलं. तेव्हा मला त्या माझ्या गुरुवर आहे, मी 1977ला मॅट्रिक पास झालो सोनपेठवर. मग गुरुजीवर याचं दर्शन होईल या निमित्तानं मी इथं आलो. त्या निमित्तानं आमचं दर्शन इथं आढळलं. मित्रांनो, या ठिकाणी मला एक भारत राणीची कविता आहे. मी जाता जाता मी दुसरं सांगायला आलेलो आहे, पण मग काहीतरी बोलून जातो. भारत राणीची कविता आहे. मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटचे रिकामे पडते घरी. आजवरी शब्दाच्या द्रोणी तुला पाहिलेल्या मधु हरोणी. आता शोक न करी, मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटचे रिकामे पडते घरी. आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाहिलेला तुला हरोणी. सेवा ही पूर्वीची स्मरोणी. मधु मागण्या परी वळण करी, मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटचे रिकामे पडती घरी. आणि शेवटी कविता ह्याच्या म्हणतो की आपण योगायोगाने एकत्र आलेलो. एक समुद्र असतो आणि त्या समुद्रात जशी उठवून ओढके निमित्तानं एकत्र येतात आणि पुन्हा एका लाटेसाठी दूर जातात. पुन्हा त्यांची भेट होते का नाही माहीत नाही. तसं आपण एका सागरात आलेलो होतो सोनपेठच्या. त्या सागरात आपण एकत्र राहिला, एकमेकाला आनंद दिला. त्या काळची अत्यंत वाईट परिस्थितीतून आपण एक जगलेलं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती होती सगळ्यांची. माझ्या काळात होती, माझ्या अगोदरची तुमची पिढी आहे. त्यामुळे निश्चितच अनेक अडचणीतून आपण मात केली आणि ह्या गुरुवर्यांनी आपल्याला ते सगळं शिकवलं, सांभाळलं आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळंच मी इथं आलो. मित्रांनो, मी इथं आलो त्याचं कारण असं आहे की मी तर गेल्या 30-35 वर्षापासून पत्रकारितेत आहे. वेगवेगळ्या पत्रात काम करत होतो आणि माझं एक आता हवाडा न्यूज चॅनल आहे. त्या हवाडा, परभणी हवाडा असं जर यूट्यूबवर जाऊन टाकलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे 700-800 1000 1,500 काय झाले ते पाहायला भेटतील. तर मी मुद्दाम त्या सगळ्याचं चित्रीकरण करण्यासाठी आणि तो व्हिडिओ उद्या आज संध्याकाळीच अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे. त्या एकमेव कारणासाठी इथं आलो होतो. धन्यवाद. मी तुमचं जे मी घेतलेलं आहे ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरील तो व्हिडिओ पाठवतो आणि सगळ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण त्यात असेल. एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. धन्यवाद. मला वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. चविष्ट अशी खमंग अशी जागेवर आहे, त्याचा जागेवर तुम्हाला आनंद घेता येईल. ब्रेक करा. यादों के
पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे, लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे। कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। खरबूजों को खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन। याद है फिल्मों के पुराने आरडी, बर्मन के वो गाने, बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, जितनी चाबी भरी राम ने पर उतना चले खिलौना। रोते रोते हंसना सीखो,
हंसते हंसते रोना। हम दो एक हमारी प्यारी प्यारी मुनिया है, बस यही छोटी सी अपनी सारी दुनिया है। हम दो एक हमारी प्यारी प्यारी मुनिया है, बस यही छोटी सी अपनी सारी दुनिया है। खुशियों से आबाद है अपने घर का कोना कोना। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। जितनी चाबी भरी राम ने पर उतना चले खिलौना। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। बड़ी बड़ी खुशियां हैं छोटी छोटी बातों में, बड़ी बड़ी खुशियां हैं छोटी छोटी बातों में। नन्हे मुन्ने तारे जैसे लंबी रातों में, बड़ी बड़ी खुशियां हैं छोटी छोटी बातों में। ऐसा सुंदर है ये जीवन जैसे कोई सपन सलोना। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। जितनी चाबी भरी राम ने और उतना चले खिलौना। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। मौसम बदले तो मत डर जाना गुड़िया रानी। मौसम बदले तो मत डर जाना गुड़िया रानी। सावन में बिजली चमकेगी बरसेगा पानी। धरती अंबर भीग जाए नैनों को नहीं भिगोना। रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना। रोते 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 हंसना जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल। जिंदगी
हंसने गाने के लिए है पल, दो पल, इसे खोना नहीं, खो के रोना नहीं, इसे खोना नहीं, खो के रोना नहीं। जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल, जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल। तेरे गिरने में भी तेरी हार नहीं, कि तू आदमी है अवतार नहीं। तेरे गिरने में भी तेरी हार नहीं, कि तू आदमी है अवतार नहीं। जो हो देश वो भेष बना प्यारे, चले जैसे भी काम चला प्यारे। प्यारे तू गम न कर, जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल, जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल। जहाँ सच न चले वहाँ झूठ सही, जहाँ हक न मिले वहाँ लूट सही। जहाँ सच न चले वहाँ झूठ सही, जहाँ हक न मिले वहाँ लूट सही। यहाँ चोर है सब कोई साध नहीं, सुख ढूंढ ले सुख अपराध नहीं। प्यारे तू गम न कर, जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल, इसे खोना नहीं, खो के रोना नहीं, इसे खोना नहीं, खो के रोना नहीं। जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल, जिंदगी। लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में। जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं। के चेहरे हैं, कई किस्से पुराने हैं, तेरी सौ दास्ताने हैं, तेरे कितने फसाने हैं। कई यादों के चेहरे हैं, कई किस्से पुराने हैं, तेरी सौ दास्ताने हैं, तेरे कितने फसाने हैं।
मगर एक वो कहानी है जो अब मुझको सुनानी है, मगर एक वो कहानी है जो अब मुझको सुनानी है। जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं। की गर्मी से पिघल जाएंगी जंजीरें, मेरे कदमों की आहट से बदल जाएंगी तकदीरें। मेरे हाथों की गर्मी से पिघल जाएंगी जंजीरें, मेरे कदमों की आहट से बदल जाएंगी तकदीरें। उम्मीदों के दिए लेकर ये सब तेरे लिए लेकर, उम्मीदों के दिए लेकर ये सब तेरे लिए लेकर, जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं। गिला मुझसे कभी मुझको शिकायत है, मगर फिर भी तुझे मेरी मुझे तेरी जरूरत है। कभी तुझको गिला मुझसे कभी मुझको शिकायत है, मगर फिर भी तुझे मेरी मुझे तेरी जरूरत है। मैं ये इकरार करता हूँ मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं ये इकरार करता हूँ मैं तुझसे प्यार करता हूँ। जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं। ला 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 la 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 जो भी चाहो वो मैं पाऊं जिंदगी में, जीते जाऊं। चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, इतना सा ख्वाब है।
सोनपेठ. मी शाळा सोडल्यापासून बिल्डिंग वर्कमध्ये राहिलो आणि आजही बिल्डिंग वर्कचं काम करतो, कॉन्ट्रॅक्ट घेतो. आणि माझी मुलं शिक्षण झालेलं आहे, B.Ed झालं आहे आणि एक 10वी पास झालं. राणा गवळीपिंपरी गवळीपिंपरी सोनपेठ तालुका. मॅट्रिक झाल्यापासून मी शेतकरी संघटनेतच 1989पासून काम करतो असं प्रकारे. आणि मला 3 मुलं आणि 2 मुली आहेत. धन्यवाद. शेतकरी मी प्रकाश निळकंठराव जोशी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होतो सर. प्रकाश निळकंठराव जोशी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होतो. माझी पत्नी पण सोनपेठचीच आहे, तीही याच शाळेत शिकलेली आहे. त्यांना पण हेच शिक्षक होते शिकवायला. त्यामुळे लोकांचा असा काही गैरसमज होता की आमचं लव्ह मॅरेज वगैरे काही आहे का, पण तसा काही प्रकार नाही आहे. आमचं अरेंज मॅरेज आहे व्यवस्थित प्रकारे. मला 3 मुलं 1 मुलगी आहे. माझा मोठा मुलगा डॉक्टर आहे, घाटीला असतो, आणि 2 मुलं इंजिनियर आहेत. ते दोघंही पुण्याला असतात. मुलगी पण डॉक्टर आहे, ती औरंगाबादला आहे. धन्यवाद सर. मी रमेश चव्हाण सोनपेठ. माझे लग्न 1986ला झालेलं आहे आणि मला 2 मुले आहेत. एक मोठा मुलगा CA, त्याचा ऑफिस पुण्याला असतो. दुसरा मुलगा MBA झालेला आहे, तो आता माझ्या दुकानावरच काम करतो. आणि माझा 1976 पासून कापड दुकानवर, रेडीमेड दुकानवर मी 1976 पासून कार्यरत आहे. आणि आता MBA झाल्यानंतर सेकंड मुलाला माझ्या हाताखाली मी बोललेले आहे, तो पण दुकानावर काम करीत आहे. पत्नी लीला मुंदडा. आम्ही सध्या पुण्याला राहतो. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. 2 मुलं कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत. मुलगी उस्मानाबादला, तिचं लग्न झालेलं आहे आणि ती गृहिणी आहे. परिचय दिला तर मी नाव घेते. गंगे यमुनेचं निळं निळं पाणी, विकू माझा राजा, मी त्याची राणी. मी विष्णुपंत गंगाधरराव लांडे सोनपेठ. मी शाळा सोडलं तसं 77ला दुकानावर बसलेला आहे. कापड दुकान करतो, शेती. आणि माझा 1 मुलगा आहे आणि 2 मुली आहेत. एका मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. ते दोन्ही डॉक्टर आहेत. सूनबाई बी डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर आहे. लातूरला मेडिकल ऑफिसर म्हणून आहेत दोघे. गेटीला 3 दारा, अडीचला गुंड 12, पान खाते करा, नवमी तोल्यावर धरा, काढते बदल घालते वारा, बदला पल्ला झिन करा, सोलापूरची हिन करा, सोलापूरच्या हिंदला पल्ला पायटा, सारी मंडळी ऐका. जरी तसे अन्नाळे बदल, अण्णासाहेब शेरखान की रागाची कदर, माझी प्रेमातील नजर. अब्दुली ग्रोअप्पा शेटे. माझा व्यवसाय म्हणजे पत्रकारिता. गेली 32 वर्षापासून माझं वृत्तपत्र निघतं. बाकी सोशल वर्कमध्ये आहे. 1 मुलगा 1 मुलगी. मुलाचं लग्न आता यावर्षी होईल. तो इंजिनियर म्हणून सध्या पुण्याला सर्व्हिसला आहे नोडीला. आणि मुलगी BSc ॲग्री झाली होती, तिचं देखील लग्न झालं आहे. मिसेस माझी रिटायर झाली गत वर्षी. लायब्ररीमध्ये परळी वैद्यनाथ कॉलेजला सहाय्यक ग्रंथपाल म्हणून होतो. धन्यवाद. मी बापूराव तुकाराम निसार, राहणार सोनपेठ. माझं 1983ला लग्न झालं. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुलांचे लग्न झालेले. साई काका 25 वर्षे पुण्यामध्ये खाजगी नोकरी करून आज 2001 मी उत्तम बाबासाहेब पोलीस खात्यामध्ये API म्हणून रिटायर झालो. माझ्याकडे विशेष कला 2 मुलं आहेत. त्याच्यापैकी लहान मुलगा पोलीसमध्ये जमादार आहे आणि लातूर जिल्ह्याचा स्थायिक झालेला आहे. फुलन घरी जन्मून सुशन घरी आले, उत्तमराव पती मिळाले म्हणून भाग्यश्री झाली. सुखदेव भंडारे. मी शेती करतो आणि आम्ही नवरा बायको शेती केली. मला 2 मुलं आहेत.
एक शेती आणि एक दुकानदारीचं इथे. महाराष्ट्राच्या बँकेच्या कल्याण करते पुरण आडून नेत्र दिसतात पंखाचे धने सासूबाईच्या पोटच्या वयसाच्या पाठच्या डॉक्टर त्यांचे मित्र लक्ष्मणरावच्या जेवले ते म्हणे मंगळसूत्र. सांबा भीमा शंकर रत्न पारखे सोनपेठाचे. मला एक मुलगा 3 मुली. 3 मुलीचे लग्न 3 मुलाचे लग्न झालं. मी एस टीमध्ये मेकॅनिक म्हणून काम करतो. हॅलो. गर्व नको धनाचा, अभिमान नको रूपाचा, सांभारीरावचा गेट टुगेदरचा सोहळा खूप झाला सुखाचा. परमेश्वर दामोदरराव शहाणे. मी 1979 मध्ये पोलीस डिपार्टमेंट क्लार्क म्हणून भरती झालो आणि 2016 मी क्लासमेट म्हणून रिटायर झालो. पोलीस ट्रेनिंग सेंटर नामिज 2 इथून मी रिटायर झालो. मला एक मुलगा आणि 3 मुली आहेत. एक मुलगा केमिकल इंजिनियर, मुलगा जो आहे तो केमिकल इंजिनियर आहे. एक मुलगी डॉक्टर आहे, एक मुलगी इंजिनियर आहे आणि एक 12वी आहे. सर्वांचे लग्न झाले. आम्ही भगवान बापूराव किरवले सोनपेठला असतो. मी नगरपालिका सर्व्हिसला होतो. 2014ला रिटायर झालो. मला 4 मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा माझा सेट झालेला आहे आणि 4 मुली सगळं आहे. बाबासाहेबाच्या फोटोला हार घालते वापू भगवान किरवाल्याचं नाव आहे त्याचे लिंगा. मी सोपान राजाराम रणखांबे, मुळगाव आणि संगम. सोनपेठला शिक्षण, नंतर पुढे शिक्षण. मधल्या काळामध्ये प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी या ठिकाणी हायस्कूल टीचर म्हणून सेवानिवृत्त झालो. मला 4 मुली, एक मुलगा आहे. मुलगा प्रोफेसर आहे जळगावला. मोठी मुलगी MA हिंदी केलं, BEd केलं, प्रायमरी टीचर आहे. जावई पण हायस्कूल टीचर आहे. दुसरी मुलगी धर्मापुरीला म्हणजे माझ्या घरापासून 5-6 किलोमीटरवर ज्युनियर लेक्चरर आहे. ती जावई सर्व्हिसला आहे. तिसरी मुलगी ती पण सर्व्हिसलाच आहे. एक्सरे सायंटिफिक ऑफिसर ग्रामीण रुग्णालय बोरी या ठिकाणी आहे. जावई शिक्षण विभागामध्ये ज्युनियर क्लार्क आहे. चौथी मुलगी BDS आहे. ती सध्या काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिकच्या बेसिकवर सिव्हिल हॉस्पिटलला जॉब करते. म्हणजे अशा प्रकारचं. माझी मिसेसला तब्येत थोडीशी बरोबर नसल्यामुळे मी आणलं नाही. बस. मी शरण बाजीराव ढोणे, राहणार सोनपेठ. माझी 1980ला माझा विवाह झाला आहे. मला 3 मुली आणि 2 मुलं. माझा मोठा मुलगा इथं परभणी जिल्हा परिषदला शिक्षक आहे, दोन्ही पती आणि पत्नी. आणि छोटा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्याला आहे. एक मुली माझी ग्रामसेवक अधिकारी आहे आणि एक मुलगी आता 10 वर्ष झालं उकडगाव मगता इथे सरपंच आहे. आणि एक मुलगीची बांधकामाची तिच्या पत्नी त्या मुली आमची जावायच्या मुलीचे मालक बांधकामाची गुत्तेदारी करतात. आता माझा म्हणजे हा सर्व सोनपेठचा व्यापारी परिवार हे माझे कुटुंब 74ला जेव्हा म्हणजे 10वी झाली तेव्हापासून हे मी त्यांच्या संगतीमध्ये सोबतीमध्ये पूर्ण माझं 1974 ते 2014पर्यंत मी या माहेश्वरी शहर समाजामध्ये 24 वर्ष नोकरी केली खाजगीमध्ये. आणि आपले वकील साहेब मारिक्सनची गटागट ह्यांच्याकडे पण मी 1 वर्ष नोकरी केली आरोग्यपणावर. तर असं माझं हा असा जीवनाचा प्रवास आहे. ज्याप्रमाणे माऊलीचा अभंग आहे, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर, फुले विजिता विजिता भार कळसे आला. याप्रमाणे हे माझं जीवन घडलेलं आहे की जे म्हणजे कसं आहे की जे प्रारब्धानुसार हे सर्व घडतं आहे. जसं फक्त एकच ह्याच्यात ठेवायला पाहिजे, निष्काम कोण्या गोष्टीची आशा न ठेवता वर आपलं शरीर द्यावं लागते तेव्हाच हे फळ मिळतं. एवढं बोलून माझं. थँक्यू. हात खाली. आता खेळ असा आहे बा ABCD. त्याने इथं बसायचं, इथून सुरुवात होईल. B वाले इथं, C वाले बसा लवकर. तुम्ही बसा भया. तुमची
मुंजा भाऊ तिथं बसा, तुम्ही इथे इथं मुंजा भाऊ इथं. मुंजा भाऊ अवघड आहे का नाही? ABCD अवघड आहे का नाही? या इकडे या तुम्ही. झटझट या, झटझट या. प्रकाश शिगणे पंडित नाव विचारून बसा. ABCD सोपी आहे असं मला वाटलं. तुम्ही ABCD शिकून 50 वर्ष झाले, त्यामुळे जरा वेळ लागला. तरीही दोघं जण चुकले. आशा तुम्ही सगळे सांगा याचं नाव. अनिता, भगवान, सगळे सांगा. सगळे भिक्खू सांगा, सगळे सांगा. बनारसी तुम्ही नका सांगू. यांचं नाव सांगा कोणी. चंचला, दिगंबर, गणपत, लीला, लक्ष्मण, मुक्तेश्वर, यम, गुंजान, मैनुद्दीन, मीना, मंगल, यम, ओ पी आर. तुम्ही तिकडे काय करायला? पी तुम्हाला सोबत बसायचं होतं काय? यस. पी कसं आले? यस. आता 2-3 प्रश्न विचार.